अल्पवयीन मुलींना त्यांचे बाहेर प्रेमसंबंध असल्याची भीती घालून त्यांच्या अजाणतेपणाचा गैरफायदा घेत अत्याचार करणाऱ्या नराधमास नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयाने मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. चंदर दौलत गांगोडे, वय 35, राहणार सुरगाणा असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणातील दोन्ही पीडित मुली 10वी आणि 8वीत शिकत होत्या. आरोपी चंदर याने 2021च्या दिवाळीपासून या दोन्ही मुलींवर वक्रदृष्टी ठेवली. तुमचे दुसऱ्या मुलासोबत संबंध आहेत ते मी तुमच्या घरच्यांना सांगेन अशी धमकी देऊन त्याने वारंवार वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन शारीरिक संबंध ठेवले. सततच्या त्रासाला आणि ब्लॅकमेलिंगला कंटाळून अखेर दोन्ही पीडित मुलींनी 29 नोव्हेंबर 2022 रोजी घर सोडून पळून जाण्याचा निर्णय घेतला. पळून जात असताना एका मुलाने त्यांना हटकले आणि विचारपूस केली असता सर्व धक्कादायक प्रकार उघडकीस आला. त्यानंतर सुरगाणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. खटल्याची सुनावणी जिल्हा सत्र न्यायालयातील न्यायाधीश R.N. पांढरे यांच्या न्यायालयात पार पडली. सरकारी पक्षातर्फे ॲडव्होकेट भानुप्रिया नितीन पेटकर यांनी युक्तिवाद केला. त्यांनी मांडलेले पुरावे आणि साक्षीदारांच्या साक्षी ग्राह्य धरून न्यायालयाने चंदर गांगोडे याला पॉक्सो कलम 6 अन्वये मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा, 5,000 रुपये दंड आणि दंड न भरल्यास 3 महिने साधी कैद आणि दोन्ही पीडितांना 2 लाख रुपये नुकसान भरपाई म्हणून देण्याचे आदेश दिले आहेत. गुन्ह्याचा तपास सुरगाणा पोलीस ठाण्याचे तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश बोडखे यांनी केला होता. दोषसिद्धीसाठी पैरवी अंमलदार वैशाली भोर, विजय बेनके, श्रीकांत पाटील व अश्विनी परदेशी यांनी सहकार्य केले.